नमस्कार, D9 न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज 1 जानेवारी म्हणजेच भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक शौर्य दिन। या दिवसाचे महत्त्व, विजयस्तंभाचा प्रेरणादायी इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार रेजिमेंटला दिलेली नवी ओळख। यावर यश सिद्धी महार रेजिमेंट महासंघाचे पदाधिकारी मेजर बोर्डे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। पाहूया काय आहे या विजयस्तंभाचा इतिहास। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल जाधव। पहा हा विशेष रिपोर्ट। शौर्य दिवस आहे आणि ही अश्मितेची लढाई होती। कुठल्या राजाची किंवा राज्य घेण्याची किंवा किल्ले घेण्याची किंवा संपत्ती मिळवण्याची नसून ही एक स्वाभिमानाची लढाई होती पेशव्यांच्या विरोधात। लोक कोणी त्याचं भटंगड बनवतात आणि मराठ्यांच्या विरोधात सांगतात, पण नाही, ही पेशव्यांच्या विरोधात लढाई होती। आणि इंग्रजांच्या सोबत राहून 500 महारांनी 28,000 पेशव्यांच्या सैनिकांसोबत राहून पेशव्यांच्या सैन्यांनाच ज्यांनी आपल्याला जेव्हा सैन्यात येण्याचं नाकारलं त्यावेळेस 500 महारांनी इंग्रजांच्या सोबत राहून 28,000 पेशव्यांना नास्तानबूत केलं आणि या भीमा कोरेगावच्या नदीमध्ये पाणी नसून रक्त वाहत होतं आणि त्या दिवशी विजय झाला आणि आमची स्वाभिमानाची लढाई आम्ही जिंकलो आणि तेव्हापासून आम्हाला स्वाभिमान मिळाला। म्हणून या शौर्य दिनानिमित्तानं आम्ही सर्वजण येथे मानवंदना देण्यासाठी पुऱ्या महाराष्ट्रातून नव्हे तर पुऱ्या भारतभरातून येत असतो। यश सिद्धी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्यातून जवळपास 10 ते 15,000 लोक आलेले आहेत। कोणी ड्रेसवर आहेत, कोणी अनड्रेसवर आहेत। आणि यश सिद्धी म्हणजे 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महारेजिमेंट उभी केली आणि त्यांच्या डोक्यावरती कमरेच्या पट्ट्याला यश सिद्धी म्हणजे जिथं जाऊ तिथं जिंकून येऊ असा तो मोठो ठेवलेला आहे। म्हणून ही यश सिद्धी सैनिक सेवा संघ महाराष्ट्रभर आपलं कार्य करत आहे। आणि त्याच 1 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 साली त्यांनी या स्तंभाला येऊन भेट दिली। त्यांनी लंडनमध्ये अभ्यास केला की एक विजयस्तंभ आमच्या पूर्वजांच्या लढाईचा शौर्याचा एक स्तंभ इथे उभा आहे आणि तो धुंडून काढला। त्यांनी अभ्यास केला आणि 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे आले, खूप रडले आणि त्यांनी सांगितलं की मी महार कोममध्ये जन्माला आलो असलो तरी मला या गर्व आहे, अशा शूरवीर या कोमामध्ये माझा जन्म झालेला आहे, मला त्यांचा अभिमान आहे। आणि म्हणून दरवर्षी 1 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे मानवंदनेसाठी येत असत, आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी येत असते। म्हणून बाबासाहेबांनी काढलेली ही महारेजिमेंट 1941ला उभी केली। त्याच सर्व महारेजिमेंटच्या तर्फे आम्ही महाराष्ट्रातून यश सिद्धी सैनिक सेवा संघ इथे 1 तारखेला 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी येत असतो। दिवसाचं महत्त्व काय आहे? आज 1 जानेवारी 1818 मध्ये इथे शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो। त्यासाठी आम्ही कल्याण सिद्धार्थनगर इथून रिक्षा चालक तुम्ही रिक्षा चालक सर्व रिपब्लिक रिक्षा युनियनचे आम्ही सगळे आहेत। आणि शौर्य दिनाच्या या मानवंदनेसाठी तुम्ही आलात, तर या शौर्य दिनाचं महत्त्व तुम्ही सांगा आम्हाला। आणि आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणाचंही महत्त्व सांगा। हे आहे भीमा कोरेगाव। इथे भीमा नदी ॲक्च्युली इथे आता पहिले कोरेगाव होतं, पण भीमा नदी जॉईंट झाल्यामुळे भीमा कोरेगाव केलेलं आहे या लोकांनी। आणि इथे 1818 मध्ये आपले 500 महार आणि 28,000 पेशवाई यांच्यामध्ये युद्ध झालं होतं। त्याचाच इतिहास म्हणून आज तिथे इंग्रज लोकांनी म्हणजे ब्रिटिश इंग्रज लोकांनी विजयस्तंभ बांधलेला आहे। आणि त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर इथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत होते। तर बाबासाहेब आता नाही आहेत, त्याच्यासाठी सर्व लोक मानवंदना देण्यासाठी आणि सगळेजण 1 जानेवारीला आवश्यक कुठलंही काय अडचण असेल ते सोडून सुद्धा इथे येतात, लांबून येतात। कल्याण, मुंबई, इकडून मनमाड, औरंगाबाद सगळीकडून इकडे येतात। येथील व्यवस्थेबद्दल काय म्हणता तुम्ही? इथली व्यवस्था थोडीफार आम्हाला तर चुकीचीच वाटते, कारण 18 मध्ये सगळ्या गाड्या इकडे येत होत्या। आता रस्ता त्यांनी हे बंद केलं, ते बी व्यवस्थित आहे की सगळ्यांना येण्यासाठी बसची सुविधा आहे। पण यांचं नियोजन असं आहे की माणसं कमी यावं याच्यासाठी यांनी पार्किंग भरपूर लांब दिलेली आहे। नाही, माणसं तर बाबासाहेबाला मानणारा येणारच। तुम्ही किती पार्किंग लांब द्या, पण लोक येणार म्हणजे येणारच। बाबासाहेबासाठी सगळे लोक येणारच।
आजच्या शौर्यगाथाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या ऐतिहासिक शौर्य दिनानिमित्त मेजर बोर्डे यांनी दिलेला संदेश आणि हा गौरवशाली इतिहास आपण पाहिला. कॅमेरामनसह अनिल जाधव, D9 न्यूज, पुणे.